शैला, नीट काय ते समजावून सांग बाई, मला काही कळत नाहीये. कसं सांगू? अगं तू मला सांग, मला कळेल, मग मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. हो, आली पुढं पुढं करायला. सांग तू शैला, मला समजेल मला. नक्की? हे बघा, हे आप्पासाहेब. आता नवीन काहीतरी सांग. ऐका तर खरं, हे आप्पासाहेब तुमचे पती आहेत, पण आत्ता पुरतं समजा की ते तुमचे पतीच नाहीयेत. अरे, मलाही तसंच वाटतंय. ऐका हा, असं समजा तुमचं लग्न बाईसाहेबांबरोबर होणार होतं. काय बोलतेस? अहो असं समजा, समजा फक्त की तुमचं लग्न बाईसाहेबांबरोबर होणार होतं, पण आप्पासाहेबांना बाईसाहेब आवडल्या. अगं ए शैला, हो, तू काय बोलतेस? तुझं तुला समजतंय का नीट? नाही बाई, दिवसातले किमान 8 तास तरी शांत झोपत चल ग. अहो नाही, तुम्हाला कळत नाहीये. अगं त्यांना कधी काय कुठे काय कळतं. हो, तुला काय कळलं सांग. मला कळलंय, आप्पासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं, पण माझं त्यांच्याशी लग्न झालं होतं. पण तुमच्या आधी मी त्यांच्या आयुष्यात आले असते ना, तर माझं लग्न झालं असतं. हं? मी बरं होऊ दिलं असता. काय झालं तुमचं, का भांडताय? हे बघा सगळं चांगलं होईल. अगं काय चांगलं होतंय? ही शैला बघ काय म्हणते. काय? मी म्हणे दामोदररावांची बायकोच नाही. वंस नाही नाही, तसं नाहीये ग ते. शैला, थांब एक मिनिट थांब प्लीज. मला सांग, माझ्या मुलाचा बाप कोण आहे? नीरजचा बाप कोण आहे? आई ह्यांचं ना खरंच. शैला, शैला, अहो जयंतराव, शैलाचं काय बिनसलंय कोणाच ठाऊक, अशी का वागते ही? Too late. Too late. This is very late. कूल कूल. किती उशीर. येतील येतील. आज पहिल्यांदाच गेलेत ना फिरायला. एकदा सवय झाल्यावर मग एवढा वेळ नाही फिरायचं. यु नो जानू, आमचे हस्बंड तर आम्हाला असे पडवीपर्यंत नेतात आणि म्हणतात तू जात, आम्ही जातो बाहेर. Really? या माय गॉड. नाही पण टॉमीराव तसे नाहीत हा. भाग्यवान आहे आपली नक्की. आहे खरं आहे. आज एक पाऊल आणखी पुढे सरकलं भाऊजी. फक्त बाहेर काही विघ्न नको यायला म्हणजे झालं. ओ माय गॉड. Tommy, what is this? किती उशीर. किती वेळ आम्ही सगळ्यांनी वाट बघायची तुझी. शानू, शानू आज आम्ही मस्त फिरून आलोय. हो, आम्ही आज खूप फिरलो, आम्ही खूप शॉपिंग केली. नीरज, तू लग्नाला नकार दिल्याचा पहिल्यांदा मला इतका आनंद झाला माहितीये. आम्ही पार्कात चटपटीत भेळ सुद्धा खाल्ली. What? भेळ? हो. टॉमी, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू भेळ खाल्लीस? कोणाच्या परमिशनने खाल्लीस? तुला माहितीये तुला हे सगळं अलाउड नाहीये. नाही नाही म्हणतो, त्यांना सगळं अलाउड आहे, सगळं चालतं त्यांना. अहो काय ताव मारून खातं ते माहितीये. अहो पाणीपुरी मधलं तिखट पाणी ना तर दोनदा मागून मागून घेतलं. कोणाच्या परमिशनने खाल्लं? तुला माहितीये ना तुला या गोष्टी अलाउड नाहीयेत आणि आता तुला ह्या सगळ्या गोष्टी आवडायला लागल्यात. व्हॉट इज रॉंग विथ यू? जावई बापू पण लाजताय. Oh my God. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.